पदार्थ ज्यांच्या ताब्यामध्ये ठेवले जातात त्या न्यायाधीशांनीच त्या अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं मुंबई उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीला आढळून आल्यानंतर इरफान शेख नावाच्या न्यायाधीशांना बडतर्फ करण्यात आले। मात्र न्यायाधीशांनी जर खरंच अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं तर फक्त बडतर्फीची कारवाई का करण्यात आली? इतर आरोपींना जशी अटक होते तशी अटक इरफान शेख यांना का झाली नाही असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। खुद्द न्यायाधीशांनीच अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा हा प्रकार मुंबईतील बहुचर्चित कॉर्डेलिया क्रूज प्रकरणाशी संबंधित आहे। फिल्म स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला त्यावेळी एनसीबीचे प्रमुख असलेल्या समीर वानखडेंच्या टीमनं कॉर्डेलिया क्रूजवरून अटक केलेली होती। त्यावेळी कॉर्डेलिया क्रूजवर इरफान शेख हे न्यायाधीश देखील होते। इरफान शेख यांनी त्यावेळी अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं। मात्र समीर वानखडेंच्या टीमनं इरफान शेख यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि इरफान शेख यांना गुपचूपपणे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती कळते। मात्र उपचारादरम्यान त्यांनी कोकेन या अंमली पदार्थाचं सेवन केल्याचं समोर आलंय। माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी इरफान शेख यांच्या चाचण्यांचे रिपोर्ट मिळवून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली होती। त्यानंतर उच्च न्यायालयाच्या शिस्तपालन समितीनं केलेल्या चौकशीमध्ये इरफान शेख हे दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आता बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी या सगळ्या प्रकरणी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। मादक पदार्थांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासन अतिशय गंभीर आहेत। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्पष्ट सूचना आहेत की कुठल्याही पद्धतीचा निष्काळजीपणा ह्या प्रकरणाशी त्या ठिकाणी बाळगण्यात येऊ नये। या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असतील निश्चितपणे चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल।